मी वैशाली हार्दिक रेसिपी आणि व्लॉगमध्ये तुमचे स्वागत करते। आज मी तुम्हाला माझं किचन दाखवणार आहे। तर प्रत्येकाचं स्वप्न असते की घर असावे आणि घरातलं आपलं किचन खूप असं आपल्या मनासारखं व्यवस्थित असावं। तसंच आम्ही सुद्धा घर बनताना आधी मी किचनचा विचार केला की मला किचन कशा पद्धतीचं पाहिजे। तर बघा आता मी माझं किचन दाखवते तुम्हाला। तर आता एका बाजूने दाखवते, हे आहे फिल्टर आणि त्याच्या बाजूलाच मी असं नॅपकिन ठेवलेलं आहे आणि खाली आहे वॉश बेसिन, म्हणजे बेसिन आहे भांडी वगैरे आपण जे घासतो ते। तर लगेच हात धुतल्यावर आपण तिकडे पुसू शकतो म्हणून। आणि इथे हे खाली आहे, हे जो कप्पा आहे तिथे मी सगळे आपल्या क्लिनिंगच्या वस्तू साबण वगैरे ठेवून देते। त्याचप्रमाणे हे जो बाजूचा कप्पा आहे त्यामध्ये मी ग्लास ठेवलेली आहेत, म्हणजे पाणी पिण्यासाठी लगेचच आपण पाणी पिऊ शकतो म्हणून जवळच ठेवलेली आहेत मी। आणि जो खालचा कप्पा आहे त्यामध्ये मी जे मोठे डब्बे वगैरे आहेत आणि ट्रे वगैरे ठेवलेले आहेत। आणि खालचा आहे त्यामध्ये फ्राय पॅन, तवे, कढई वगैरे ठेवलेले आहेत, म्हणजे अशी एकत्रच भांडी ठेवते एका प्रकारची, म्हणजे आपल्याला लगेच ही मिळतात। आणि त्याचप्रमाणे हा जो मोठा कप्पा आहे त्यामध्ये मी डब्बे ठेवलेले आहेत, सर्व प्रकारचे छोटे मोठे वगैरे प्लॅस्टिक वगैरे असतात ते असे एका बाजूला लावून ठेवलेले आहेत, म्हणजे पटकन आपल्याला घाईमध्ये तेही मिळतात। आणि इथे कढई आणि ॲल्युमिनियमची आणि पितळेची जी मोठी टोपं आहेत ती ठेवलेली आहेत। त्याचप्रमाणे हा वरचा कप्पा आहे त्यामध्ये मी पोळीपाट ठेवलेला आणि छोट्या प्लॅस्टिकच्या डब्या ठेवलेल्या आहेत, त्यामध्ये आपण काय काय थोडं थोडं ठेवतो ते सामान वगैरे, म्हणजे लागेल ते पटकशी। आणि हा खाली आहे तिथे मसाल्याचा डब्बा, खिसणी वगैरे ठेवलेली आहे, मिक्सरचं भांडं वगैरे। आणि हा जो खालचा कप्पा आहे तिथे मी सर्व प्रकारची स्टीलची छोटी मोठी अशी भांडी ठेवलेली, फक्त स्टीलचीच ठेवलेली आहेत। आणि असं माझं किचन आहे आणि असं समोरच असं विंडो आहे मोठी, त्यामुळे अंगणातून कोणी आलं समोर घराकडे तर लगेच जेवण करताना स्वयंपाक करताना लगेच दिसते। आणि हा वरचा कप्पा आहे त्यामध्ये मी साखर, चहा पावडर, गुळाची पावडर आणि सॉसेसच्या बाटल्या ठेवते, म्हणजे पटकन आपल्याला घेता येऊ शकतात। त्याचप्रमाणे हे खाली बघा, ही जो कप्पा आहे ट्रॉलीचा त्यामध्ये मी सर्व चमचे आणि हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे ठेवते, सुरे वेगळी ठेवते, सुऱ्या ज्या असतील त्या चमचे वेगळे, जे चहाचे गाणे आणि मोठे चमचे असे वेगळे ठेवले। आणि खाली मी पेपर टाकलेले आहे, म्हणजे आपले ट्रॉली खराब होत नाही। ते छोटे पेले आणि डिश आहेत। त्याचप्रमाणे खाली आहे सर्व मी प्रकारची ताटं ठेवलेली आहेत वेगवेगळे, छोट्यापासून मोठ्यापर्यंत। आणि ही आहे हा सिलेंडरचा कप्पा आहे, पण आम्ही सिलेंडर बाहेर ठेवून देतो बघा, बाहेर ठेवलेला आहे त्यामुळे तो रिकामा राहिलेला आहे। तर त्यामध्ये मी अशा प्रकारे सगळं जे एक्स्ट्रा सामान असे तेलाचा डब्बा वगैरे, आपलं मीठ वगैरे काय काय असते ते मी ठेवून देते, लोणची वगैरे सर्व प्रकारचे। आणि इथे मी हे तेलाचा जो डब्बा आहे त्याखाली मी प्लेट ठेवते, म्हणजे आपला गॅसचा धक्का आहे तो खराब होत नाही, व्यवस्थित राहतो, म्हणजे तेलकट होत नाही। आणि ही स्टँड वापरते जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा आपली अशी टोपं किंवा कुकर वगैरे ठेवण्यासाठी गरम असतात, मी डायरेक्ट गॅसवर ह्याच्यावर ठेवत नाही लादीवर, तर ह्या स्टँडवर ठेवते, अशी मी स्टँड ठेवलेली आहे। आणि हा वरचा कप्पा आहे तेथे मी सुद्धा सामान ठेवलेलं, आणि जे वरचा भाग आहे तिथे मी जे सतत लागत नाही कधीतरी लागते तेच सामान ठेवते, म्हणजे वरती चढायला नको म्हणून। आणि हा आहे येथे मी सर्व प्रकारचे जे कडधान्य वगैरे ठेवलेले आहेत बघा, सर्व डाळी कडधान्य आणि जे काय काय लागते साहित्य ते ह्यामध्ये मी सर्व असे ठेवलेले अरेंज केलेले आहे। आणि ह्याचा मी ट्रॉल्या करतानाच असा छोटासा मस्त असा कप्पा गेला बघा, एकदम कमी जागेत किती बरण्या राहिलेल्या आहेत त्या। आणि ते मी तांदूळ ठेवलेले आहेत ह्यामध्ये बघा, एकदम परफेक्ट मापाने आहे। तर मी तसंच ते सर्व बनवूनच घेतलेलं आहे मापशीर सर्व हे किचनचं। आणि इथे मी ह्या कप्प्यामध्ये कुकर वगैरे ठेवते, आणि जे कणिक असतात तांदळाचं गव्हाचं साखर एक्स्ट्राची ते इकडे ठेवून देते, डब्बे सर्व जे मोठे डब्बे असतात ते। त्याचप्रमाणे ह्या कप्प्यामध्ये सुद्धा मी एक्स्ट्राचं सामान, खाऊचा डब्बा वगैरे सर्व ठेवून देते, तर व्यवस्थित असं छानपैकी सुटसुटीत, आणि लगेच आपल्याला घाईच्या वेळेस लगेच सगळ्या वस्तू मिळतात। आणि वरचा कप्पा आहे त्यामध्ये सुद्धा मी जे सतत नाही लागत ते सामान ठेवते। आणि समोर मी हळद आणि मसाला छोटे छोटे असे म्हणजे बरण्या काढून ठेवलेले आहेत, आणि इथेही सुद्धा खाऊ ठेवते, म्हणजे लगेच आपल्याला घेता येईल असं। आणि ह्या बाजूला आहे हा फ्रीजच्या बाजूला छोटीशी जागा आहे, त्यामध्ये मी असं कांदा, बटाटे आणि लसणाचं स्टँड ठेवलेलं आहे। आणि बघा कशा पद्धतीने असं खाली मी कागद टाकलेलं आहे, त्यामुळे काय होते जो कचरा आहे तो खाली पडत नाही, आणि एकदम परफेक्ट जागा आहे त्याला, आणि एकदम दिसतही नाही। आणि बघा ह्या साईडला माझं हे सर्व काचेच्या वस्तू, तर बघा
जेव्हा पाहुणे येतात त्या पटकन असं आपण वापरू शकतो. हे कप आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि इथे बाउल वगैरे आहेत, प्लेट वगैरे, आणि इथे सरी ग्लासं ठेवलेली आहेत मी जी वेगवेगळ्या प्रकारची सर्व आहेत ती. आणि खालच्या कप्प्यामध्ये मी सर्व माझ्याची रेसिपीसाठी जे काय काय सामान लागते म्हणजे भांडी लागत आहेत, सर्विंगसाठी प्लेट लागत आहेत वगैरे त्या ठेवलेल्या आहेत. आणखी ती भांडी मी वेगळीच ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीने हे माझं सर्व किचन मी अरेंज केलेलं आहे किचनमध्ये. आणि बघा ही माझ्याकडे छान अशी मोरली आहे छोटीशी. माझ्या जेव्हा मी विरारला राहायची तेव्हा एका माझ्या एक बाजूच्या काकीने मला दिलेली होती आणि एकदम खूप 10 वर्षापूर्वीची आहे, पण ती मला फार आवडते. असं आपण लावायचं ह्याच्या धक्क्याला आणि अशी ती वाळायची आहे बघा. आणि थोडंसं मागून बाजूनी प्रेस द्यायचं आणि मग कटिंग करायचं. खूप छान आहे आणि अशी मला मिळतच नाही आहे कुठेच आहे बघा. त्याचं वरचा गेलेलं आहे नारळ जे खवायचं असते ते, पण ती मला आवडते म्हणून मी ठेवून दिले. आणि पटकन अशी भाजी चिरायला होते, खूप वेळ लागत नाही, सुरीपेक्षा पटापट ह्यानी भाजी चिरली जाते. तर ते बघा अशी वाळायची आणि मग आपलं काम झालं का अशी मस्त अशी धुवून व्यवस्थित ठेवून देते. आणि मी बाजूला छोटासा असा कलबत्ता घेतलेला आहे थोडंसं वाटण करण्यासाठी वगैरे. तर ह्या पद्धतीने असं माझं एक किचन आहे. तर बघा आमचा हा हॉल आणि किचन असं आम्ही जवळच घेतलेला आहे. म्हणजे मला असंच हवं होतं प्लॅनमध्ये की मागे हॉलच्या मागे किचन वगैरे नको, बाजूलाच हवं. आणि अशी मस्त अशी विंडो समोर, म्हणजे समोरून कोण आलं आपल्याकडे तरी स्वयंपाक करताना लगेचच आपल्याला कळते की कोण आलं की नाही घरामध्ये ते. आणि अशा प्रकारचं माझं किचन आहे बघा. आणि मला असं सर्व वस्तू आहेत त्यामध्येच आवडत, वरती नाही आवडत आणि जास्त असा पसारा वगैरे नाही आवडत. त्यामुळे मी तशी सर्व वस्तूची अरेंजमेंटच केलेली आहे सर्व वस्तूमध्ये. आणि ही आहे किचनची एक मागची विंडो आहे. तर बघा माझं किचन कसं वाटलं तेही कमेंटमध्ये सांगा. आवडलं की नाही, आवडलं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा हां.